आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि नंदा पण नाही यार. अरे यार ते काय प्रॉब्लेम आहे यांचा. तुम्हाला कळत नाही. आदित्य, तू इथे? तू माझ्या घरात काय करतोय? मी माझ्या घरात शिरण्यासाठी तू हे रूप बदललं? अजून तुझं समाधान झालेलं नाहीये का? किती त्रास देणार आहेस तू? आणि नेमकं आजच्याच दिवशी तुला यायचं होतं. आज कुठं माझ्या नव्या आयुष्याची मी सुरुवात करते आणि तुला आम्हा सगळ्यांना पुन्हा आम्हाला भूतकाळात घेऊन जायचंय. मी जे काही केलं ते अनुसाठी केलंय. हे बघ सुंदरी, तू चल. मी जे काही केलं ते अनुसाठी केलंय. आदित्य, तू? आपल्याला फसवण्याचं मन भरलं नव्हतं. आता पुन्हा आलाय 6 वर्षानंतर हे असलं फसवं रूप घेऊन. त्यात आणि गेटअप बदलून घरात शिरलाय. गेटअप बदलला म्हणून काय झालं? मन तर तसंच आहे ना, कलुषित. तरी मला संशय होतात. तो माणूस सावीच्या अवतीभोवती का फिरतोय? सुंदरीच्या लग्नात त्याला विघ्न आणायचं होतं. त्यामुळं सावीला किडनॅप करणार होता तो माणूस. मी सुद्धा याला सुंदरीच्या रूम मध्ये पाहिलं होतं. सुंदरीला वाईट नजरेने बघत होता हा. अरे कपाळ करंट्या, एवढे वर्ष माझ्या पुरीला दुःख देऊन तुझं मन भरलं नाही. आता पुन्हा तिच्या आनंदामध्ये विष घालवायला आलाय ना. आता ह्या वेळेला याला माफ करायचं नाहीये. उमा, माझी गण आण.
आहे आतमध्ये? हा आवाज कसला येतोय? दार उघडा, कोण आहे आतमध्ये? मी दार तोडायला सांगे ना. दार उघडा, कोण आहे आतमध्ये? कलेक्टर बाई मीच होतो. काय ते पोट लईच खराब झालंय हो, म्हणून थोडा वेळ लागला. आणि आतमध्ये पाल पण आहे ना. पालीला बघून ओरडलो मी आलो. रवी, धनंजयच्या जागी आज आदित्य असायला हवा होता फोटोत, पण आज माझा मुलगा तुमची खरकटी उचलत फिरतो या घरात. सावी कुठे गेली? एडी सर, आज मला खूप भारी वाटतंय. शशी इतकी धावपळ करायची तुम्हाला भेटण्यासाठी, आणि ती तर एक दिवस शाळेत पण आलेली, पण तुम्ही भेटलाच नाहीत तिला. आणि आज तर तुम्ही घरी आलात, तिला माहितच नाही. खूप मज्जा ना? हो सावी, पण सावी एक हे जे आहे ना, हे आपल्या दोघांमध्येच ठेवायचा. कोणाला अजिबात कळून द्यायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात. हो, नाही कळून देणार. पण का नाही कळू द्यायचे? कारण सावी, मी ना तुला एक सिक्रेट सांगायला आलं, आणि ते सिक्रेट मला फक्त तुलाच सांगायचंय. म्हणून मी हे सगळं असं फॅन्सी ड्रेस, असं कॉस्ट्युम वगैरे बदलून आलोय. सिक्रेट? कुठलं सिक्रेट? सावी, बाबांचं सिक्रेट. म्हणजे आरोच्या आणि माझ्या बाबांचं सिक्रेट? नाही, ते तर तुझे खोटे बाबा आहेत. मला जे सिक्रेट सांगायचंय ना तुला, ते तुझ्या खऱ्या बाबांविषयी. काय? खऱ्या बाबांविषयी? तुझ्या आईने तुझ्या खऱ्या बाबांविषयी तुला कधीच काहीच सांगितलं नाही ना? नाही सांगितलं. मी तिच्याकडे कितीतरी वेळा हट्ट करत होते, पण तिने ऐकलंच नाही माझं. काही सांगितलंच नाही. डोंट वरी सर, मी तुला त्यांच्याविषयी सगळं खरं सांगेन. कारण मी ओळखतो त्यांना. बरं, ऐकलं ना, सावी कुठे आहे? अगं आता इथे स्थळ होती की. अगं असेल इथं कुठंतरी. सावी नाही सापडत आहे. मी बघू का? नाही, तुम्ही थांबा, तुम्ही केस अटेंड करा, मी बघते. लागलं तर मला बोलवून घे. कुठे गेली ही?
सुंदरी अगं कुठे चाललीस तू? अहो ते सावीला शोधतेय मी, कुठे दिसेना झालीये ती. अगं नाही, तू वधू आहेस. हा सगळा कार्यक्रम तुझ्यासाठी चाललाय की नाही. तू बाहेर जाणं चांगलं नाही दिसत. तू फक्त सावीची आई नाहीस, धनंजयची होणारी बायको पण आहेस, होय की नाही. तू नको जाऊस बाहेर. आणि तू समजा बाहेर गेली ना तर लोक अजून काहीतरी कारण काढून तुला बोलतील. अगं त्यापेक्षा मी जाऊन बघून येते ना सावीला, घेऊन येते मी तिला. हा तू जा. बघा फक्त नीट. हो हो मी बघते. मग सांगा ना लवकर, कुठे आहेत ते, कसे आहेत, काय करतात आहेत? हो सावी, हे बघ मी तुला हेच सांगायला आलोय. पण कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, तुला खरं वाटणार नाही, पण काय पण तुझे खरे बाबा. सावी इकडे वळा. अगं आई आणि आरोहचे बाबा तुला शोधतायत. गंमत आहे, लवकर ये. कळलं का तुला? अगं गंमत आहे, कळलं का? सावी बरं ऐक ना, तू आता जा. मी तुला उद्या तिकडे सांगेन ना, आता आपल्याला बोलता येणार नाही. तू 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 आता जा, मी उद्या सांगेन तुला, प्रॉमिस. नाही, मला आत्ताच सांगा. सावी हे बघ, काय मी तुझ्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. आता तुझी मम्मी आली तुला शोधत आणि तुला ओरडली तर मला नाही आवडणार ते. आणि माझ्यावर विश्वास नाहीये का तुला? मी तुला हेच सांगायला आलोय ना. माझं नाही ऐकणार, तुझ्या एडी सरांचं नाही ऐकणार. हो, माझी मला असंच म्हणायची की आई सांगते टीचर नेहमी खरं बोलते आणि हे काय करते ते स्टुडंटच्या चांगल्यासाठी करते, म्हणून मी नाही हट्ट करणार. आपण उद्या बोलूया याविषयी. प्रॉमिस. प्रॉमिस प्रॉमिस. पण तू गुड गर्ल आहे ना. आता जा, आपण उद्या बोलूया याविषयी. बाय बाय. खरंच थँक्यू. नाहीतर मी आता सावीला सगळं खरं सांगणार होतो. आणि आता मला प्रश्न असा पडतो की मी जर सगळं खरं सांगितलं असतं सावीला आणि ती वेडीवाकडी रिॲक्ट झाली असती तर सुंदरी समोर मी कसं सांभाळलं असतं. थँक्यू सो मच. आता काय करणार आहेस आदित्य? अरे वेळ निघून चालली आहे. नाही हे बघ, सावीचा माझ्यावर विश्वास बसतोय म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलोय. आता फक्त एक फायनल मूव आणि मग सगळं आपल्याला पाहिजे तसं होईल. मग वाट कसली बघतोय? नाही, फायनल मूवची वेळ अजून आलेली नाही. फायनल मूवची वेळ आहे सुंदरी आणि धनंजयचं लग्न मंडप. शिजतो आम्ही, तसं आपण या भयानक लोकांच्या तावडीत सापडलो. बघ ना काय काय करायला लावतायत मला. मला तर फक्त तू हवी आहेस. तुझ्यासोबत प्रेमाने सुखाने संसार करायचा आहे. एवढ्यासाठी आपल्या सावीपासून पण दूर राहायला तयार आहे मी. पण यांनाच त्या कचाट्यात सापडलाय. त्यांनी तुला कैदेत ठेवून मला वेटीला धरलंय. मी काय करू? आय एम सॉरी अनु. त्याच्यामुळे खूप त्रास होतोय तुला. आय एम व्हेरी सॉरी. नाही, मला अनुचा चेहरा बघायचा आहे का? अनुष एकदा बोलायला पाहिजे. अनुचा चेहरा एकदा बघायला पाहिजे. त्या गुंडालाच सांगतो.
झाला? अंकित, म्हणजे हे सगळं तू केलंय? आता तू ऐक, तुझा हा खरा चेहरा आहे ना मी सगळ्यांसमोर आणणार. आता बघ काय करते मी ते. अनु 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 दादा, अनु साहेबांच्या तावडीतून निसटले तर मला इथे थांबायची गरज पण नाही आहे. पण अनुला ते इंजेक्शन दिले होते, ती कुठल्या अवस्थेत असेल तिला दुसरा आधारही नाही आहे. नाही काहीच माहित नाही मला. बघा, तुम्हाला कळत नाही, अनु पळून गेली आहे, ती कोणाचं ऐकणार नाही आणि पोलिसांकडे गेली ना तर आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. ए गबस, तिचं काय व्हायचंय ते होऊ दे. आपल्याला त्याच्याशी काय करायचं नाही. पण तू जर आता पळून गेला असतास तू तर मेलाच असतात. पण साहेबांनी आम्हाला उडवलं असतं. अरे यांना कळत कसं नाहीये. आवाज करायचा नाही. ए लक्ष ठेव. अशी कशी पळून गेली? आपली माणसं होती ना तिच्यासोबत. हा ठीक आहे, मी त्याला सांगतच नाही. हा ठीक आहे, ओके बाय. घटने, तुझी जी बायको अनु पळून गेलेली आहे ना ती पकडली गेलेली आहे. कसं आहे ना, आमच्या साहेबांच्या हातातनं कोणी सुटतच नाही आणि तू तर नाहीच नाही. कळलं? आणि गप गुमान आता तिथं रात्रभर बस. समजलं का? बघा प्लीज असं करू नका. मी साहेबांचंच काम करतो. मी तिकडे गेलो तर साहेबांचंच काम होणार आहे. मला तिकडे डांबून ठेवू नका. ऐका माझं. हे गप्प बस. आम्हाला जो हुकूम येणार ना तेच आम्ही करणार. इथं गपचूप बसायचं. कळलं? बघा मी माझ्यासाठी बोलत नाहीये. हे बघा असं करू नका. माझा ऐका, मी साहेबांचंच काम करतोय. मी काय करत नाहीये. आम्हाला काय सांगायचं नाही. साहेबांना सांगितलं ना तर साहेबांसोबत सांग. हे बघ माझा ऐका, माझ्याकडनं असं काम नाही होणार. नाही तर मी साहेबांना सांगून टाकतो मला नाही जमणार आहे काम, मी हे सोडून देतो काम. काय चाललंय तुमचं? पुन्हा डांबून ठेवले आत. बापरे, दाजींना सगळं कळलं तर? दारू उघडून आत आले तर? मला असं बघितलं तर? काय विचारतोय मी? तुम्ही काय इकडे दरोडा घालायला नाही का? काय काय चाललंय का तुमचं? काका घाबरू नका. तुम्हाला वाटते तसं काही नाहीये. अहो तिथे तुमचा माणूस कुणी नाहीये, आमचाच माणूस आहे तो. अहो तो येडा म्हातारा अहो नुसता टाइमपास करत असतो. इथून कसं बाहेर पडू?